महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी। आता एसटी बसने प्रवास करायचा असेल तर स्मार्ट कार्ड शिवाय प्रवास शक्य नाही। राज्य सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय। एनसीएमसी नेमकं हे कार्ड काय आहे आणि कसे काढायचा, कोणाला काढावं लागणार, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे। रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे। सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी प्रवासात पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुरू करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केले आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने एनसीएमसी कार्ड सेवेची सुरुवात केली आहे। हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे। एनसीएमसी कार्ड म्हणजे काय? एनसीएमसी हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे। हे कार्ड केवळ एसटी प्रवासासाठीच नाही तर देशभरातील मेट्रो, बेस्ड बसेस, रेल्वे प्रवासासाठी वापरता येते। हे कार्ड कोण काढू शकतात? कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे। विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल। ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवासी, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल। दिव्यांग प्रवासी, UIDI क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड, पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण। एनसीएमसी कार्डची वैशिष्ट्ये: प्रवासात स्मार्ट सोय, किंमत: नवीन कार्ड 199 रुपये GST सह, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयात उपलब्ध, वॉलेट मर्यादा किमान 100 रुपये, 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज सुविधा, ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज। नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत। बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे। तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा झाल्या आहेत। नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले। म्हणजेच एसटीने प्रवास करणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रवाशासाठी हे कार्ड आवश्यक असणार आहे। कार्ड कुठे काढता येईल? एसटी बस डेपो, अधिकृत एजंट, आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, मोबाईल OTP, सामान्य प्रवाशांसाठी। महत्त्वाची माहिती: विद्यार्थ्यांना हे कार्ड फक्त बस डेपोमध्येच काढता येणार आहे। एकंदरीतच एसटी प्रवास अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सोयीस्कर करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला गेला आहे। अशाच सरकारी योजना आणि भरती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।